पक्ष संघटना वाढवण्यासाठी आतापासून तयारी करा। 2029 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। मुंबईतील 14 विधानसभा मतदारसंघांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, मनसेची महत्त्वाची बैठक राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झाली, नियुक्त्या करण्यात आल्यात। सोबतच 2029 च्या निवडणुकीसाठी आता कामाला लागा, अशा सूचनाही राज ठाकरेंनी केल्या आहेत। नक्कीच आज महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या आहेत ते राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये विधानसभा निहाय जबाबदाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवरती देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी स्वतः ज्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांना सांगितलं की आता मतदारसंघामध्ये संघटना मजबूत करण्यासाठी काम करा। सोबतच 2029 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता पक्षासाठी काम करायला आतापासूनच सुरुवात करा, असे आदेश जे आहेत यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले। सध्या मुंबईतील 14 विधानसभा मतदारसंघाबाबत संदर्भातल्या नियुक्त्या राज ठाकरे यांनी केलेल्या आहेत आणि आतापासूनच याची सुरुवात करण्यात आलेली आहे। हळूहळू प्रत्येक मतदारसंघानिहाय प्रत्येक व्यक्तीवरती पदाधिकाऱ्यांवरती जबाबदारी जी आहे ती देण्यात येईल आणि सोबतच अनिशा माजगावकर या देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज शिवतीर्थ या निवासस्थानी आलेल्या होत्या। त्यांनी भेट घेतली। खरं तर महानगरपालिकेची निवडणूक भांडूपमधून माजगावकर यांनी अपक्ष लढवलेली होती, कारण त्यांना पक्षाकडनं तिकीट देण्यात आलेलं नव्हतं, कारण ठाकरे गटाने आणि मनसेने एकत्रित निवडणूक लढवलेली होती। त्या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक आज पार पडलेली आहे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नियुक्त्या झाल्यात, त्यांनी सूचनाही केलेल्या आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।